मित्रांनो आपल्याला एक मासा कॅच झालाय, हा बघा इकडे मस्त एवढंच वाढतं कलमासारखं आणि एकदम फुलतं छान. नमस्कार मंडळी, मी दीपेश मिडबावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे. तर मित्रांनो आपण आता परत चाललोय फिशिंगला. तर जाऊयात, कारण काल आपल्याला बऱ्यापैकी फिश भेटले, तुम्ही बघितलात. तर तो कालचा दिवस होता आणि हा शूट करतोय तो पण त्याचा पुढचा दिवस आहे. पण व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तो गॅप एक 2 ते 3 दिवसांचा असेल, तर ते थोडं समजून घ्या. तर वाजले दुपारचे आहेत ना, 1 वाजलाय आणि आपण चाललोय आता दुसऱ्या जागेवर, एका नवीन जागेवर. तर भेटूया त्या जागेवर गेल्यावरती आता. तर पटापट जाऊया, चला आपण त्या नवीन जागेवर. तर मित्रांनो आपण पोहोचलो आता समुद्राच्या जवळ आणि आपल्या ब्ल्यूला आपण इथे बघा पाठीमागे पार्क केलंय. तर थोडस ना आपल्याला चालत जावं लागणार आहे. गाडी आपली म्हणजे आपली ब्ल्यू समुद्र किनाऱ्यापर्यंत जाणार नाहीये. आता थोडं इथून पुढे चालत जावं लागेल बघा इकडे. तर जाऊया चालत. आवाज येतोय समुद्राचा, म्हणजे बाजूलाच आहे. आता इकडे आपली गाडी जाणार नाहीये. समोरच समुद्र आहे. पोहोचलो आता आपण समुद्रावर. नवीन साईट आहे आपल्यासाठी, हे बघा. तर आता बघा आपला समुद्र, त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा आलोय. नवीनच आहे आपल्यासाठी, हा बघा. फटाफट जाऊया पुढे, सेटअप रेडी करूया आणि फिशिंगला सुरुवात करूया. तर बघा आता आपण सेटअप तयार करतोय ते पटापट. तर आपण आहे ना आपला सेटअप रेडी केलाय, हा बघा. इथे आपण चिंगूळ लावलंय, एक इथे माकुल लावलंय आणि तिसऱ्या जागी आपण आहे ना खवळी लावले. नवीन जागेत आलोय, तर बघूया काय भेटतंय की नाही, की असंच जावं लागतंय खाली आज. चला तर मित्रांनो आपण आहे ना आपल्या बघा ब्ल्यूच्या इथे आलोय परत. त्याचं कारण असं की ना इथे 2 तास झाले, ऊन पण भरपूर आहे आणि त्यामध्ये ना एक पण बाईट नाहीये आणि त्याच्यामुळे खूप कंटाळलो तिथे आता. तर आता आपण परत चाललोय जिकडे आपण काल गेलो होतो आपल्या हक्काच्या जागेवर. तर तिथे आता जायचं आहे, पण त्याआधी येताना वडापाव पण आणले होते. थोडी भूक पण लागणार आहे माहिती होतं. तर पटापट ना आपण खातो आता, हे म्हणजे आम्ही खातो आता वडापाव. तर डायरेक्ट आता भेटूया आपण आहे ना आपल्या कालच्या जागेवर. तर तिकडे बघूयात. असं वाटतं की तिकडे आपल्याला निराशा नाही भेटणार. तिथे काहीच नव्हतं, खूप कंटाळा आला आणि 2 जण होतो बीचवर आणि इतका ऊन आहे ना, भयंकर ऊन आहे. तर पटापट आता वडापाव खातो आणि थेट तुम्हाला भेटतो मी आपल्या कालच्या जागेवर. तर हे बघा मित्रांनो आपण आपल्या कालच्या जागेवर परत आलोय. तर सुरुवात करूया फिशिंगला. लांबरे टाकतोय पहिले. काय भेटतंय का, काय साईड आहे आपला. तर मित्रांनो वाजले आता 6 वाजलेत.
झालं असं की तुम्हाला माहिती आहे आपण कधीपासून आलोय. जसं तिकडे आपण पहिल्या स्पॉटला गेलो होतो 1 वाजता, तिकडे 2 तास थांबलो. 3 वाजता आपण इथे आलो, आता वाजले 6. पण एक हलकी स्ट्राईक पण नाही आणि काहीच नाही. त्यामुळे असा कंटाळा आलाय ना, थकायला पण इतकं झालंय भरपूर. कारण त्याचं असं की आपण लांबारी फेकतो आणि पाण्याचं जे करंट आहे ना ते साईडला येते, त्यामुळे आपली जी लांबारी आहे ना ती कडेला वाहत येते. त्याच्यामुळे परत ती खेचा गुंडाळा परत टाका, परत ती कडेला येते, परत खेचा गुंडाळा टाका. त्याच्यामुळे ना कंटाळा पण आलाय आणि हात पण थोडासा आता दुखायला लागलाय. आणि हे बघा हाताला हे कपडा गुंडाळलाय, कारण काल इथे चाव लागून आहे ना थोडस इथे स्किन आहे इथली ना चामडी, त्या चामडीमध्ये पाणी झालंय. तर हे लावलंय कारण यामुळे बोट सेफ राहते आणि या बोटचा जास्त यूज होतोय, वापर करावा लागतो. तर बघूयात, थोडा वेळ थांबूयात, मासा तरी घेऊनच जायचा. तर बघूयात, थोडा वेळ अजून थांबूयात. थोडी रात्र म्हणजे काळोख झाला तरी चालेल, काही ना काहीतरी घेऊन जाऊया, नाहीतर एक अजून थोडासा थांबूयात. तर मित्रांनो, तर काल आपण घरी आलो रात्री, कारण की आपल्याला काय भेटलं नाही आणि भरपूर अंधार पण झाला होता. तर आता आपल्याला परत जायचंय फिशिंगसाठी. पण त्या अगोदर ना काल देवगडवरून ना एक फुलझाड आणलं, ते आपल्या इथं नव्हतं आणि छान असतं, एवढंच वाढतं कलमासारखं आणि एकदम फुलतं छान. ते पटापट लावूया आपण. आणि परत आता देवगडला जायचंय आपल्याला, चारा आणायला जायचंय फिशिंगसाठी. तर पटापट हे उरकून घेऊयात आणि देवगडला जाऊन येऊयात. तर बघूया, देवगडला जर शूट करायला मिळालं तर दाखवेनच, नाहीतर मग डायरेक्ट आता भेटूया आपण समुद्रावर फिशिंग करताना. तर पटापट हे झाड लावून घेतो. तर बघा आपण झाड लावतोय, ते हे लावू ना समोर घेतोय. फुलझाड आपण लावलंय दारासमोरच, हे बघा इथे. मस्त आहे, म्हणजे फुलझाड आहे ना मोठं असतं, म्हणजे त्याला मोठी फुलं असतात. पण कलम आहे मोठं, असं गावठी नाहीये. तर जाऊयात पटापट, हे धुवतो आणि थेट भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण ना समुद्रावर आलोय आणि हा बघा आपला सेटअप इथे ठेवलाय आपण सगळा पाठीमागे. आणि मी घरी पण पाण्यात टाकली आहे बघा इकडे. तर मासे घेतले आपण चाऱ्यासाठी मागली, तर त्याची व्हिडिओ केली नाही. कारण झालं असं की मी चाललेलो देवगडला मागले घ्यायला, कारण आज लॉन्च येणार होती, मला मी विचारलेलं. तर जाता जाता बाजारामध्ये गेलो आणि कळालं की आज शनिवार आहे आणि आज आपला बाजार पण आहे. बाजारात पहिलं बघितलं आहेत का मागले, तर बाजारामध्ये ना होती मागली, भरपूर होती. मग काय केलं, तिथेच आपण मागली घेतली आणि तसंच आता जेवून डायरेक्ट समुद्रावर आलोय फिशिंगसाठी. घरी पण टाकली आहे. तर बघूया घरी मध्ये काय भेटतंय का आपल्याला. आशा आहे कालसारखा दिवस नको, आज काहीतरी भेटू दे. जर मासा भेटला तर तुम्हाला दाखवतो मी लगेच. तर थोडा वेळ थांबतो जरा पकडून आणि थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटतो मी. मित्रांनो, आपल्याला एक मासा कॅच झाला, हा बघा इकडे आहे, हा बघा इकडे छोटासा असा, छोटा म्हणजे बऱ्यापैकी आहे. आणि त्या बाजूला आहे ना ब्रह्मदीपला पण कॅच झालाय, तो पण बघायला जाऊया. ब्रह्मदीपला हा बघा पाकाट कॅच झालंय. ब्रह्मदीपला पण आज मासा कॅच झालाय, हा बघा. म्हणजे आल्यावर एकाच वेळी दोघांना कॅच झाले. मी तिकडे होतो आणि ब्रह्मदीप इकडे होता, त्यामुळे कॅमेरा पटकन घेता आला नाहीये. मग मासा बाहेर काढल्यानंतर कॅमेरा आता घेतला आणि शूट करतोय. तर तो पण मासा तुम्हाला आता दाखवतो नीट. हा गरगाटोचा हा एक गरगाटा, गरगाटा आमच्या इथे त्याला गरगाटा बोलतात. इतक्या दिवसानंतर हा पहिला मासा वेगळा मिळालाय आपल्याला. तर पटापट मासे
हुक मधून बाहेर काढूयात आणि परत घरी फेकूयात, कारण मासा भेटतोय इथे या जागेवर पटापट. तर भेटू तुम्हाला आता माशातली घरी काढल्यानंतर. तर मित्रांनो घरी पण काढली बघा माशाच्या पोटामधून, कारण आहे ना खूप आतमध्ये गेली होती, त्याच्यामुळे माशाला थोडंसं कट करावं लागलं, म्हणून फुटेज केलं नाहीये, कारण त्याची जरा मदत घ्यावी लागली, कारण माशाच्या इथे मला काटा पण लागला. कारण पहिल्यांदा अशी घरी पोटातली काढायची होती, त्यामुळे आपल्याला काही इतका अनुभव नाहीये, पण फायनली आपण ती काढली आहे. तर आता परत जाऊया आणि परत मासे बघूया. तर मित्रांनो आपण फिशिंग करून आता घरी चाललोय. तर आज आपण हे बघा एवढे फिश पकडले, हे 2 आणि 1 घनगटा. सकाळी ना आपण 11 वाजता आलो होतो आणि आता वाजलेत 2. तर आपल्याला घरी जायचंय, कारण भावाने फोन केला होता एका, तर त्याला थोडं काम आहे. तर त्याचं काम बघूया केवढं आहे, जास्त वेळ लागणार आहे का. जर जास्त वेळ लागत नसेल ना तर आपण परत रिटर्न येऊया संध्याकाळी आणि नवीन व्हिडिओ बनवूया. तर आता पटापट घरी जातो आणि हा आता व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक देखील करा. तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तर सर्वांनी आनंदात राहा, मजा करा आणि काळजी घ्या.